सोलापुरातील अक्कलकोट येथे चारचाकी वाहन व मोबाईल परत देणे तसेच तक्रारदाराच्या वडील व काकांचे नाव गुन्ह्यात न टाकता त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी 1,20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे। ही कारवाई सोमवारी 15 जून रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर करण्यात आली। या प्रकरणात पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी, पोलीस लक्ष्मण दत्तात्रय देडे दोघेही नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे आणि खासगी व्यक्ती आकाश शरणप्पा काळरामे राहणार आझाद गल्ली अक्कलकोट यांचा समावेश आहे। लाचलुचपत विभागाच्या माहितीनुसार तक्रारदाराचे चारचाकी वाहन त्याच्या मित्राने फिरण्यासाठी घेतले होते। या वाहनाचा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये वापर झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तक्रारदाराच्या धाकट्या भावाचा मोबाईल आणि वाहन ताब्यात घेतले होते। तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली। त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा लावून कारवाई करून पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने खासगी व्यक्ती आकाश काळरामे यांना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर पंचासमक्ष 1,20,000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत पथकाने त्याला ताब्यात घेतले। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र लाभांते, संतोष नरोटे, गजानन किनगी, अक्षय श्रीराम यांच्या पथकाने केली।